तर राज्याच्या अर्थसंकल्पावरती शरद पवार यांनी आता टीका केलेली आहे। विधानसभा डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प सादर करण्यात आला, प्रत्यक्षात येणार नाही अशा गोष्टींची अर्थसंकल्पामध्ये मांडणी करण्यात आल्याची टीका शरद पवारांनी केलेली आहे। यावेळी बोलताना त्यांनी आगामी विधानसभेचे निकाल लोकसभेसारखेच लागतील असाही विश्वास व्यक्त केलेला आहे। साधी गोष्ट अशी की कालची जी निवडणूक झाली लोकसभेची, त्याच्यात 288 विधानसभेचा मतदारसंघाची निवडणूक झाली। त्याचे 155 ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे। 155 ठिकाणी आम्हा लोकांचे जे उमेदवार आहेत ते खुद आहेत। याचा अर्थ एक इंडिकेशन दिलं महाराष्ट्रातल्या जनतेने 155 म्हणजे आमचं बहुमतच आहे। आता ही अशीच स्थिती उद्या विधानसभेला राहिली ती तर सत्ता बदलणारच आहे आणि त्याला अनुकूल अशी संधी असं आमचं मत आहे। आणीबाणीचा प्रश्न त्याला आता 50 वर्षे झाली, इंदिरा गांधी हयात नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर आठवत असेल की आणीबाणीच्या नंतर इंदिरा गांधींनी देशाच्या समोर दिलगिरी व्यक्त केली होती आणि त्यामुळे आता तो प्रश्न 50 वर्षापूर्वीचा करायचं काय कारण होतं एक। आणि दुसरी गोष्ट अशी की स्पीकर यांची जबाबदारी का राजकीय प्रश्न असं भाष्य करण्याची, आणि तिथंच नाही इव्हन राष्ट्रपतींच्या भाषणात सुद्धा त्याचा उद्धरचा उल्लेख होता, तोही करण्याची आवश्यकता नव्हती। कुणाच्या मुक्ततेची घोषणा कोणी केली ही करण्याच्या पूर्वी त्यांनी आपण कुठावलं हे बघायला पाहिजे ना। त्यांच्या संख्या किती होती गेल्या लोकसभेत आणि आत्ता किती झाली, किती कमी झाली याची नोंद घेतली तर कुणाच्या मुक्ततेच्या संबंधीची भूमिका मांडण्याचा त्यांचा अधिकार नाही, त्यांचं बहुमत नाही। चंद्रबाबूची मदत आणि नितीश कुमारची मदत नसती तर यांचं बहुमत झालं नसतं, यांचं सरकार झालेलं नसतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।